सो नेक्स्ट पॉइंट देखने वाले हम स्ट्रेटेजिक कॉपिंग विद स्ट्रेस। हमने हमारे लास्ट लेक्चर के अंदर स्ट्रेस के बहुत सारे रीजन देखे थे कि किस वजह से हमें स्ट्रेस आता है, सही है, फ्रस्ट्रेशन रहता है। तो हम एक ब्रीफ इंट्रोडक्शन लेंगे इसके अंदर कि स्ट्रेस के क्या आता है, कि स्ट्रेस हमें क्या आता है अगर हम काम में ज्यादा बिजी रहेंगे, सही है, हम फैमिली के लिए टाइम नहीं दे पाएंगे, तो क्या होता है वो भी स्ट्रेस आने का एक रीजन हो सकता है। सही है, हमने स्ट्रेस के अंदर देखा था हम लोग का कि फिजियोलॉजिकल स्ट्रेस रहता है हम लोग को, सोशियोलॉजिकल स्ट्रेस रहता है, सही है, उसके बाद में देखा था हमने बिहेवियर स्ट्रेस रहता है। तो बहुत सारे स्ट्रेस होते हैं। उसके साथ हमने देखा था इंडिविजुअल स्ट्रेस के अंदर लाइफ चेंजेस स्ट्रेस है, सही है। उसके बाद में देखा है हमने फ्रस्ट्रेशन के बहुत सारे रीजंस होते हैं, कॉन्फ्लिक्ट के बहुत सारे रीजंस होते हैं, टाइप ए टाइप बी पर्सनैलिटी हमने लास्ट लेक्चर के अंदर देखा था, सही है। और ऑर्गेनाइजेशन स्ट्रेस के अंदर हमने देखा था कि पोर वर्किंग कंडीशन, वर्क ओवरलोड, रोल ऑफ कॉन्फ्लिक्ट, सही है, नॉन कंसिस्टेंसी इन वर्क शिफ्ट, इन बहुत कारण की वजह से हमें क्या हो सकता है, लोड आके हमें स्ट्रेस आ सकता है। तो आज का जो पॉइंट हम लेने वाले हैं, स्ट्रेटेजिक फॉर कॉपिंग विद स्ट्रेस, इसका मतलब कॉपिंग का मतलब यह होता है, कॉपिंग मीन्स कि हम लोग का जो स्ट्रेस है उसको कम करने का सॉल्यूशन क्या है। तो आज हम वो देखने वाले हैं। तो उसके अंदर फर्स्ट पॉइंट आता है हम लोग का टाइम मैनेजमेंट। सी, अगर हम लोग प्रॉपर टाइम मैनेज करेंगे तो क्या होगा, हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। कैसे कम होगा, कि अगर हम हमारा जो ऑफिस का काम रहेगा वो हम ऑफिस के अंदर ही फिनिश करेंगे, ठीक है, और जो घर घर के लिए, फैमिली के लिए हम टाइम देंगे, तो क्या होगा, हम प्रॉपर टाइम मैनेज करेंगे और उसी के साथ क्या होगा, हमारा जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा, सही है। और उसके बाद में आता है नेक्स्ट पॉइंट, स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम। जैसे कि मैंने भी फर्स्ट पॉइंट के अंदर कहा कि हमारा टाइम मैनेजमेंट अगर सही से रहेगा, वर्क शिफ्ट के अंदर हम पूरा वर्क ही करेंगे और बाकी जो हमारा पर्सनल जो टाइम है उसके अंदर हम फैमिली के लिए टाइम देंगे, तो क्या होगा, हमारा काम सही से होगा। तो यही बताया स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम के अंदर कि हमारा जो बाकी का टाइम है वो पूरा क्वालिटी टाइम हमें हमारी फैमिली के लिए देना है। उसके अंदर हमें कोई ज्यादा थिंक नहीं करना है कि मुझे ऑफिस का काम करना है, कुछ पेंडिंग है, नहीं, हमें पूरा टाइम है हमारी फैमिली के लिए देना है। और उसकी वजह से क्या हो सकता है, अगर काम का स्ट्रेस भी रहेगा तो हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। सो ये आता है स्पेंडिंग क्वालिटी टाइम होम के अंदर। उसके बाद में नेक्स्ट टाइप दिया हुआ है वर्क लाइफ बैलेंस। सो वर्क लाइफ बैलेंस के अंदर क्या कहा गया है कि excess workload creates stress in individual when they find it difficult to cope with the pressures and demands of employee, but no other hand work unloaded also create stress individual as they develop sense rigidity and incentiveness। उसके अंदर क्या बताया, देखिए कि अगर हमारा वर्क लाइफ बैलेंस सही से होगा तो उसके वजह से क्या होगा, हमारा जो काम है वो हम प्रॉपरली करेंगे, सही है। अभी बहुत लोगों को क्या होता है कि वो बैलेंस नहीं कर सकते बहुत सारा वर्क। मतलब क्या होता है इसके अंदर, कि जहाँ पे उन्हें फैमिली के लिए टाइम देना है वो क्या सोचते रहते हैं हर वक्त कि मुझे इतना काम पेंडिंग है, मैं कब करूंगा, सही। तो ऐसा नहीं सोचना है कि हम हमें क्या करना है, दोनों जगह हमें प्रॉपर हमारी लाइफ है वो बैलेंस रखनी है। काम की जगह हमें काम ही करना है, यही नहीं सोचना कि काम की जगह मुझे घर पे जाना है जल्दी तो मैं कब काम फिनिश करूँ, नहीं। तो हमें इसके अंदर क्या करना है कि जब काम रहेगा तो उसी टाइम पे सिर्फ हमें काम के बारे में सोचना है। और जब हमारा फैमिली टाइम रहेगा, पर्सनल टाइम रहेगा, क्वालिटी टाइम रहेगा, तो हम उसको क्या करेंगे, उसके हिसाब से ही मैनेज करेंगे। सो ये दो पॉइंट को रिलेट करता है ये पॉइंट, वर्क लाइफ बैलेंस। ओके, नेक्स्ट पॉइंट आता है इसके अंदर फिजिकल एक्सरसाइज। देखिए बहुत सारे लोग हमेशा वर्क के अंदर बिजी रहते हैं, सही है, तो उसकी वजह से क्या होता है, उनको हेल्थ रिलेटेड इश्यू हो सकते हैं। तो हमें क्या करना है, हमें फिजिकल एक्सरसाइज करना है, सही है। तो फिजिकल एक्सरसाइज करने की वजह से क्या फायदा होगा हमें, कि हमारा जो अटेंशन है पूरा वो वर्क की तरफ जाएगा, सही है। उसकी वजह से क्या हो सकता है कि सिकनेस कम आएगा, हमारी हमारी हेल्थ सही से रहेगी। तो इसकी वजह से क्या होगा कि हम ज्यादा सोचेंगे नहीं कि मेरी तबीयत खराब है तो मैं काम पे कैसे जाऊँ। इस एक होता है कि कभी कभी ऐसा होता है कि स्ट्रेस की वजह से भी हेल्थ के ऊपर इश्यू होता है, सही है। तो अगर हमारी हेल्थ सही रहेगी तो क्या होगा, हमारा जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा। ओके, सो नेक्स्ट पॉइंट इसके अंदर आता है योगा एंड मेडिटेशन। देखिए बहुत लोग योगा और मेडिटेशन करते हैं, क्यों, पीसफुल माइंड रहने के लिए। अगर हमारा माइंड सही से रहेगा, हम हर दिन एक्सरसाइज करेंगे, तो क्या हो सकता है, हमारा जो वर्क है प्रॉपरली होगा, बाकी का वर्क जो पर्सनल टाइम है वो भी प्रॉपरली होगा, फैमिली को टाइम दे पाएंगे, तो हम क्या करेंगे, एक एंजॉयफुल लाइफ हमारी हो सकती है। तो ये रहता है योगा एंड मेडिटेशन के अंदर। उसके बाद नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है, सो नेक्स्ट पॉइंट, indulging in humor and happiness. See, if you have great sense of humor, you can manage easily your stress. सही है, अगर आप इजीली आप स्ट्रेस मेंटेन करते हो तो क्या होगा, आपको
ज्यादा परेशानी उठानी नहीं लगेंगी. बघा आपल्या ह्याच्यात काय सांगितलंय, की आपल्या स्ट्रेसची कारणे भरपूर असतात. बरोबर आहे. मग आपल्याला जर आपला स्ट्रेस कमी करायचा असेल, तणाव कमी करायचा असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. सपोज तुम्ही कोणत्या कामामध्ये बिझी असाल आणि तुम्हाला खूप स्ट्रेस येतोय, तर तुम्ही एंटरटेनमेंटचं माध्यम शोधा. जेणेकरून तुम्ही काही तुमचं जे लक्ष आहे, ते तुम्ही तिथं वेधू शकता. त्याच्यामुळे काय होणार आहे, की तुमचे तिथून लक्ष हटवून तुमचं जे येणारे तुमचं जे इंटेंशन असेल, ते पॉझिटिव्ह असेल. बरोबर है? अगर आप एंटरटेनमेंट की तरफ जाओगे, तो आपको क्या होगा, जैसे कि एक एग्जांपल के तौर के ऊपर बता रहा हूँ कि ब कॉमेडी शो देखना है, जिसकी वजह से क्या हो सकता है, आपका जो माइंड हो, वो फ्रेश हो। ठीक है? सो आपको अगर आपका हैप्पीनेस जब बढ़ाना है या आपको जो स्ट्रेस लेवल है, आपको कम करनी है, तो कुछ ऐसा करना होगा कि जिसकी वजह से आपको ज़्यादा स्ट्रेस ना आता हो और आप अपनी लाइफ एन्जॉयफुल रह सकते हो. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे उसके बाद चेंजेस इन फूड हॅबिट्स. बघा ह्याच्यामध्ये पण सांगितलंय चेंजेस इन फूड हॅबिट्समध्ये की भरपूर लोकांना ना काही फूड्स रिलेटेड हेल्थ इश्यू असतात. बरोबर आहे. मग तुम्ही जर व्यवस्थित तुमचं अन्न खाल्लं, व्यवस्थित एक्सरसाइज केली, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जे येणारे थोडे प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही त्याच्यापासून काय होऊ शकता, मुक्त होऊ शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की पॉइंट नंबर 4 मध्ये की तुमची फिजिकल एक्सरसाइज, योगा आणि मेडिटेशन व्यवस्थित जर असेल, तर तुम्ही येणारे काही हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत, ते तुम्ही त्याच्यातून नष्ट करून टाकू शकता. मग ह्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलंय, की तुम्ही तुमचे जे अन्न असेल, ते व्यवस्थित तुम्ही खा. जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती काही हेल्थचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. जिथं पाहिजे तिथं तुम्ही योग्य डाएट करा. जेणेकरून काय होणार आहे, की तुमची हेल्थ चांगली असेल. म्हणजे हेल्थ रिलेटेड जे इश्यू आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिओलॉजिकलमध्ये, की फिजिओलॉजिकल स्ट्रेस कसे असू शकतात, काही हेल्थ रिलेटेड असू शकतात. मग तुम्हाला जे इश्यू आहेत, ते कमी होतील. कदाचित त्याचे चान्सेस कमी होतील, की तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड इश्यू होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस, तणाव वाढू शकतो. ठीक है? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट है हॉबीज. अभी हॉबीज का मतलब सबको पता है कि हमें काय के अंदर इंटरेस्ट है जिसकी वजह से हम क्या एंजॉय कर सके. जैसे कि मैंने अभी कहा था पॉइंट नंबर 6 के अंदर कि अगर हमें कामों के बीच में स्ट्रेस आता है, अगर आपल्याला काम करता वेळी काही स्ट्रेस निर्माण होतो किंवा काही हेल्थ सुद्धा इश्यू असू शकतो, काही फक्त कामच नाही किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला काही जर आपल्याला स्ट्रेस असेल, तर आपण स्ट्रेस कसं मेंटेन करणार? आपल्याला काहीतरी एंटरटेनमेंटचा शोध आपण करणार. बरोबर आहे. तर बघा मोठ्या-मोठ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा काही गेम्स मॅनेजमेंट रिलेटेड किंवा रिलेटेड टू क्रिकेट असे गेम्स काही अरेंज केले जातात. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, की हे गेम्स फक्त दाखवण्यासाठी अरेंज करतात का? नाही. हे कंटिन्यू आपले जे एम्प्लॉयी आहेत ते काम करत असतात. बरोबर आहे. 24/7 शिफ्टमध्ये काम करतात ते लोकं. काही लोकं जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काम करतात. मग अशा एम्प्लॉयीला त्याचे हॉबीज जेव्हा आपण त्याचा बायोडाटा सबमिट केला जातो, त्याच्यामध्ये हॉबी सुद्धा मेन्शन असतात. मग अशा अशा एम्प्लॉईजला आपण काय करणार, त्यांना त्यांच्या हॉबीजनुसार त्यांना आपण एक टास्क देणार आणि त्यानुसार आपण काय करणार, की त्यांना ते काम करण्यासाठी लावणार. कुणाचं सिंगिंग असेल, बरोबर आहे, कोणाची ॲक्टिंग असेल. हे कशासाठी केलं जातं, की तुम्हाला जो कामाचा तणाव आहे, तो काही प्रमाणात कमी होतो त्याच्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे काय, की थोड्या कामापासून त्याला रिलॅक्सेशन दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, की आपली वर्क लाईफ बॅलन्स आहे, ती आपली कशी राहते मेंटेन राहते. तर हे आहे हॉबीजमध्ये. नेक्स्ट उसके बाद है रिलॅक्सेशन बाय डूइंग नथिंग. बघा आता अपन काम करत असताना जब हम काम करते हैं तो उसी टाइम पे हमें क्या होता है कि सिर्फ काम के बारे में सोचते हैं, लेकिन जब हमारे पास कुछ काम नहीं रहेगा तो हम रिलैक्स रहना है हम लोग को, इसके बारे में बताया गया है. तो रिलैक्स रहने कैसे रिलैक्स रह सकते हैं कि हम, जैसे कि मैंने अभी आपको कहा कि आप एंटरटेनमेंट जो है उसी तरफ जाइए. मतलब जो एंटरटेनमेंटचा शोध असेल त्याच्यात काहीतरी आपल्याला इंटरेस्ट असेल ते बघत बसा. बरोबर आहे. आपल्या फॅमिली सहित टाइम स्पेंड करा. बरोबर आहे. म्हणजेच काय की फक्त आपल्याला कामाचा विचार नाही करायचा आहे. जेव्हा आपल्याला काही काम नसेल, तर रिलॅक्सेशन करा. जेणेकरून जेव्हा कामाची वेळ येईल, तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, व्यवस्थितपणे तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. त्याच्या बाद नेक्स्ट पॉइंट आहे बीइंग स्पिरिच्युअली इंटेलिजंट. सो आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, की आपल्या मनाची शांती ही इम्पोर्टंट आहे. अगर आपका मन सही से रहेगा, तो क्या होगा? माइंड सही से रहेगा, तो क्या होगा? आपको कोई ज़्यादा परेशानी उठानी नहीं लगेगी। बराबर है? तो इसके अंदर क्या बताया गया है कि जब हम सोचते हैं कि हमारी कंपनी बहुत अच्छे से वर्क कर रही है, जो ओनर रहेगा, तो ऐसा नहीं चाहेगा कि सबसे ज़्यादा मेरी ही कंपनी चले. ज़्यादा से ज़्यादा उसकी ख्वाहिश नहीं होनी चाहिए, की प्रत्येक वेळेला आपल्यालाच काही ना काहीतरी भेटलं पाहिजे. आपणच ते टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे. आपण बेस्ट कंपनी म्हणून शो झालं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, की आपण आपल्या जे एम्प्लॉयी आहेत त्याच्यावरती आपण कामाचा तणाव जास्त टाकू. त्याच्याकडून काम करून आपण जास्त घेऊ. बरोबर आहे. कदाचित ते काम करतील सुद्धा, पण ते कसं करणार आहेत, पूर्ण स्ट्रेसफुल. त्याच्यामुळे त्यांना काय सांगितलंय, की तुम्ही काम करून घ्या.
त्याच्या जो काम करून घेत असाल व्यवस्थितप्रमाणे त्यांना काही इन्सेंटिव्ह सुद्धा द्या, बोनसेस द्या, जेणेकरून काय होणार आहे ते आपले इंटरेस्ट दाखवून ते आपलं काम करू शकतात. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त त्याच्याकडून काम जर करून घेतलं आपण ते स्ट्रेस तर वाढणार आहेच. मग फक्त प्रत्येक वेळेला की आपल्याला आपण मोर गोल अचीव्ह करू ह्याच्या मागे पळू नका. त्यांना रिलॅक्सेशन द्या कामामध्ये, व्यवस्थित काम करून घ्या. 100% तुमची जी कंपनी आहे ती सक्सेसफुल सुद्धा होणार आहे ह्याच्यामध्ये. मग ह्याच्याने दुसरं मेन इम्पोर्टंट पॉइंट की जो स्ट्रेस असणार आहे तो सुद्धा कामाचा तणाव सुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे एम्प्लॉयीवरती आणि ते व्यवस्थित काम करू शकतात. ओके. सो नेक्स्ट पॉइंट, टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स। देखिए मैंने लास्ट लेक्चर के अंदर कॉन्फ्लिक्ट्स के कुछ टाइप बताए भी थे। सही है। देखिए कॉन्फ्लिक्ट बहुत सारी वजह से हो सकती है, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस जर आपल्याला जास्त निर्माण झाला तर आपल्याला कॉन्फ्लिक्टची कारण सुद्धा वाढतात, बरोबर आहे. फ्रस्ट्रेशन वाढतं, फ्रस्ट्रेशनमुळे आपण एखाद्याला कोणाच्या व्यक्तीवरती काढू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात. तसेच आपल्याला काही टाइप्स बघायचे आहेत जे ह्याच्यामध्ये सांगितले आहे. फर्स्ट टाइप दिलेला आहे याच्यामध्ये, इंट्रापर्सनल कॉन्फ्लिक्ट्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, इंट्रापर्सनल कॉन्फ्लिक्ट्स टेक्स प्लेस इज अन इंडिव्हिज्युअल व्हेन देअर आर कॉन्ट्रॅक्टरी सिच्युएशन और गोल्स. बघा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे की एखादा जर एम्प्लॉई काही प्रॉब्लेम फेस करत आहे आपल्या कंपनीमध्ये दुसऱ्या एम्प्लॉई कडून, आणि त्याने जर असा विचार केला की ह्याची जी कंप्लेंट आहे ती माझ्या मी सुपेरियरला जाऊन करणार, माझ्या सिनियरला जाऊन करणार, तर काय होणार आहे, तो हेही सुद्धा विचार करेल जर मी याची कंप्लेंट केली तर कदाचित आमच्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचंय, की जो सुपिरियर असेल त्यांनी व्यवस्थित त्याला हँडल करून त्याच्यामधला काय जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा आहे. जर असं नाही केलं तर काय होणार आहे, त्या एम्प्लॉयीमध्ये आणि दुसऱ्या एम्प्लॉयीमध्ये भांडणं निर्माण होऊ शकतात आणि त्याचा त्रास कंपनीला सहन करावा लागू शकतो, बरोबर आहे. मग अशी काही रिझन्स असू शकतात. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्स. सो इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये काय सांगितलेलं आहे, की 2 व्यक्तीमधून सुद्धा भांडणं निर्माण होऊ शकतात किंवा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ए हा मॅनेजर आहे, की त्याला डोनेट करायला खूप आवडतं. जे सोशल वर्कर आहेत त्याच्यामध्ये तो डोनेट करायला आवडतं, सोशल वर्क करायला आवडतं. बरोबर आहे. आपला काही प्रॉफिटचा भाग कंपनीच्या. आणि बी हा मॅनेजर आहे, ह्याला फक्त आणि फक्त प्रॉफिटमध्येच इंटरेस्ट आहे, की जेवढे पैसे कमवता येतील तेवढे आपल्याला कमवायचे आहेत. मग अशामुळे काय होऊ शकतं, हे दोन्ही पार्टनर एका फर्मसाठी काम करत असल्यामुळे ह्या दोघांमध्ये काही भांडणं निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. कशी भांडणं निर्माण होणार, की तो काय सांगितणार, की मला काही डोनेट करायचे आहेत आणि दुसरा काय सांगणार आहे, की डोनेट न करता आपण आपला प्रॉफिट गोळा करूया. मग त्याच्यामध्ये काही मतभेद होऊ शकतात. बरोबर आहे. मग हे रिझन असू शकतं इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये. नेक्स्ट आहे इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट्स. आता इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट्स म्हणजेच काय, की रिलेटेड टू ग्रुप्स. बरोबर आहे, की ग्रुप्समध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. काही आपल्या ग्रुप्सपासून दुसऱ्या ग्रुप्समध्ये सुद्धा काय होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. समजा काही कॉम्पिटिशन असेल आणि जर भरपूर सारे ग्रुप्स परफॉर्म करतायत आणि काही जे मेंबर आहेत आपल्या ग्रुपचे त्या मेंबरकडे ऑलरेडी काही स्ट्रेस लेव्हलला जाऊन म्हणजे जिंकण्यासाठी जाऊन काही भांडण सुद्धा निर्माण करून घेऊ शकतात. मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला काय करायचंय, व्यवस्थितरित्या ते हँडल करून आपल्याला जे स्ट्रेस लेव्हल असेल, जी कसं की आपण कसं जिंकू शकतो, या हरू शकतो, ते आपल्याला व्यवस्थित त्याला कॉन्फिडेंटली घेऊन ती कमी करायची आहे. ठीक. सो नेक्स्ट पॉइंट, कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. आता त्याच्यामध्ये काही कॉजेस दिलेले आहेत बघा. कॉन्ट्राडिक्टिंग व्हॅल्यूज. सो व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्टिंग व्हॅल्यूज? ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की अपोजिट जे आपल्याला आवडत नसलेलं जर कोणी काम करत असेल, तर 100% आपल्याला त्याच्यामध्ये काही स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. बरोबर आहे. बघा जर बॉस काही आपल्या एम्प्लॉईला ऑर्डर देत असेल आणि ते जर त्याची ऑर्डर फॉलो करत नसतील, त्याच्या अपोझिट जाऊन विरुद्ध जाऊन काम करत असतील, तर अशा वेळेला स्ट्रेस येणं ही साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात एम्प्लॉयी आणि आपल्या सीनियर्समध्ये. बरोबर आहे. मग हेच रिझन असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, की आपले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते वादविवाद हे वाढू शकतात. नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी डिफरन्सेस. बघा प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी ही सेम नसते. ही वेगवेगळी असते. बरोबर आहे. जर एखाद्याला मान्य असेल, तर समोरचा काय करतो त्याचा विरोध करतो. जरी त्याला ते आवडलं असेल तरी. ह्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्टचे सुद्धा रिझन्स तयार होऊ शकतात. आणि अशामुळे काय होऊ शकतं, की ते ऑर्गनायझेशनला त्याचा लॉस होऊ शकतो. सपोज एखाद्या फर्ममध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काही एम्प्लॉयी काही नवीन वर्क करत असतील आणि जर एकामेकांची जर आयडिया जर कुणाला आवडली नाही, जरी ते काम चांगल्या गोष्टीसाठी असेल तर अशामुळे काय होणार आहे, त्या दोघांमध्ये जर विवाद घडला, तर त्याचा पूर्णपणे जो नुकसान होणार आहे, तिथे ऑर्गनायझेशनला होणार आहे. बरोबर आहे? मग हे काही रिझन असू शकतात, की ज्याच्याकडून कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतं. बरोबर आहे? सो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल चेंज. बघा ऑर्गनायझेशनल चेंजमध्ये काय सांगितलंय, की
ह्याच्यामध्ये मायनर चेंजेस सच ॲज प्रमोशन अँड ट्रान्सफर एम्प्लॉईला काही मेजर इफेक्ट करून देत नाही, जर कोणाचं प्रमोशन असेल तर. पण त्याने काय सांगितलं, की काही चीज एकत्र करून घेण्यासाठी, मर्जर अँड एक्विजिशन करून घेण्यासाठी जर आपण काही त्याच्यामध्ये मोठे बदल करून आणले, तर त्याचा पूर्णपणे जो होणारा त्रास आहे, तो ऑर्गनायझेशनमध्ये काही एम्प्लॉईला होऊ शकतो. कदाचित ते काही नवीन अडॉप्ट करून घेणार नाही. बरोबर आहे? मग जर नवीन अडॉप्ट करून घेणार नाही, त्याच्यामध्ये काय करणार? मग म्हणजे भांडणं निर्माण करू शकतात. मग हे सुद्धा काही रिझन्स असू शकतात, की ऑर्गनायझेशन चेंजेसमुळे त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्सेन्स ऑफ इमोशनल बॅलन्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की जर एखादा व्यक्ती इमोशनली जो वर्क करत असेल, तर तो प्रत्येक वेळेला जर इमोशनली वर्क करत तर तो कधीच ऑर्गनायझेशनसाठी किंवा दुसऱ्यासाठी तो प्रॉफिट देणारा नसेल. काय होऊ शकतो, मग जर चांगला जो व्यवस्थितपणे काम करतोय, तर त्याच्यामध्ये काय होईल फायदा होऊ शकतो. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं, की इमोशनली वर्क न करता आपलं जे काम आहे, ते व्यवस्थितरित्या तरी पूर्णपणे पार पाडायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ग्रुप रायव्हरी. आता ग्रुप रायव्हरीमध्ये काय सांगितलं याच्यामध्ये, तर एखादा जर माणूस असेल, जो व्यवस्थित काम करत नसेल, म्हणजेच काय, की समजा आता आपले काही जे एव्हिडन्स आहेत किंवा आपले काही जे मेन डॉक्युमेंट्स आहेत, पर्सनल डॉक्युमेंट्स, तो जर दुसऱ्या बाहेरच्या कंपनीच्या माणसाला शेअर करत असेल, तर आपण बोलतो ना कधी-कधी मूव्हीजमध्ये, की आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे, ते कॉन्ट्रॅक्ट येता-येता आपल्या हातातून हातातून गेलं. जैसे कि हमने देखा है बहुत सारी पिक्चरों के अंदर, फ़िल्म्स के अंदर, कि कभी-कभी कहते हैं कि कॉन्ट्रैक्ट हमें मिलने वाला था, लेकिन पता नहीं कौन से वजह से कॉन्ट्रैक्ट दूसरे के पास चला गया। सही है? तो क्या होता है ऐसे ऐसे टाइम पे कि जो हमारे ही एम्प्लॉयी रहते हैं, जो दूसरे सो नेक्स्ट पॉइंट है हमारा का इसके अंदर ईगो क्लैशेस. सो कॉन्फ्लिक्ट्स में आल्सो ऑक्योर बिकॉज़ ऑफ द एम्प्लॉयी फेसिंग ईगो इश्यू. जैसे कि मैंने आपको लास्ट लेक्चर के अंदर भी बताया था कि ईगो इश्यू के कारण क्या हो सकता है, कॉन्फ्लिक्ट्स की समस्या हो सकती है. कॉन्फ्लिक्ट्स हो सकता है मतलब क्या, कि उसके अंदर हम लोग को जैसे स्ट्रेस आएगा उसकी वजह से क्या हो सकता है, झगडा हो सकता है. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की काही जर एकाच कारणामुळे जर एकाच कंपनीमधील काही व्यक्ती अ, आपलं जर आयडियाज नवीन देत देत असतील एखाद्या प्रोजेक्टवरती आणि त्याने सांगितलं, की सरनी माझी आयडिया एक्सेप्ट न करता तुझी एक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, एखाद्याचा इगो हर्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, की त्याच्यामध्ये काहीतरी मतभेद निर्माण होतील आणि त्याचे जे परिणाम असतील ते कंपनीवरती दिसून येणार आहेत. तर हेच आहे इगो क्लॅशेसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रोल कॉन्फ्लिक्ट्स. आता रोल ऑफ कॉन्फ्लिक्ट्स कधी निर्माण होणार, की जेव्हा बघा कंपनीमध्ये सीनियर ज्युनियर एकत्र काम करत असतात. पण काही ज्युनियर्सकडे अशी काही एबिलिटी असते, की ते काही सीनियर्सपेक्षा सुद्धा काम चांगले करू शकतात. बरोबर आहे. अशा वेळी काय होऊ शकतं बघा, मोस्ट ऑफ टाईममध्ये काय होतं, की जे अगोदरची जुनी लोकं आहेत, त्याला भरपूर लोकांना इनोव्हेशन्स जे होतात टेक्नॉलॉजीमध्ये, ते त्यांना काही लोकांना अजून सुद्धा जमत नाही. सो अजून ते प्रॅक्टिस करत असतात आणि काही जी नवीन येणारी लोकं आहेत, त्याला ते सगळे शिकून किंवा ते त्याच्याने अपडेटेड असतात. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, की एखाद्या व्यक्ती जर आपल्यापेक्षा चांगलं काम करतोय, ज्यांनी आत्ताच जॉइन केलंय, तर काय होऊ शकतं याच्यामध्ये, की काहीतरी कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होऊ शकतो. स्ट्रेस येऊ शकतो कामाचा. की माझ्यापेक्षा जो खालचा आहे तो काम करू शकतोय आणि मला ते काम जमत नाहीये. किंवा एखाद्याचा बॉसनं समजा एक जर बॉस असतील आणि जर आपल्याला सांगायचे जरी काम करणारे 2 पर्सन आहेत आणि एका पर्सननं सांगितलं, की तुला हे काम करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की त्याच्यापेक्षा हे काम मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग अशामुळे काय होऊ शकतो, ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, की मी जसं सांगितलं, की इगो क्लॅशेस सुद्धा होऊ शकतात आणि रोल ऑफ कॉन्फ्लिक्टची कारणं सुद्धा निघू शकतात त्याच्यामधून. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे एजंट्स ऑफ सोशलायझेशन अँड द रोल ऑफ प्लेड बाय देम इन डेव्हलपिंग द इंडिव्हिज्युअल्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला, की आपण जसं आपल्या लहानपणापासून आपली जी सुरुवात होते, मग त्याच्यामधून आपण सगळ्यात पहिले आपल्यासाठी कोण येते? तर ती आपली फॅमिली. बरोबर आहे. मग फॅमिलीमध्ये काय सांगितलं त्यांनी, की चाइल्ड जेव्हा फर्स्ट बॉर्न होतो, तेव्हा त्याला काही म्हणजे म्हणतात ना, की तो पहिल्यापासून तो काय असतो पूर्णपणे त्याला आपल्याला नॉलेज द्यायला लागतं. जेव्हा चाइल्डचं बर्थ होतं, मग आपण काय करतो, त्याला आपण प्रोटेक्ट करतो, बरोबर आहे. फीडिंग करतो. बरोबर. त्याच्यानंतर काय होतं याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला, की तो लव्ह अँड अफेक्शन्स. त्याला समजतं, की आपल्या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर, की आपण आई कोणाला बोलायचं असतं, बाबा कोण आहेत आपले, बरोबर आहे. हे सुद्धा त्याला काय त्याला सांगावं लागतं. आपल्या हाताने त्याला भरवावं लागतं जेवण वगैरे. मग हेच नाही सांगितलं याच्यामध्ये, की द चाइल्ड बिकम द प्रोडक्ट हाऊ टू व्हेरियस सोशल इन्स्ट्रक्शन मॉडल हिम अँड आफ्टर दॅट टेकिंग द चाइल्ड रिसीव्ह द लव्ह, अफेक्शन अँड लर्न्स शेअर ऑफ गिव्ह लव्ह ऑफ हिज फॅमिली इन मेंबर. तेव्हा तो बघतो, की काही आपली फॅमिली आहे, बरोबर आहे. तर आपण त्याच्या पद्धतीने आपण ते कसं वागतोय, आपली त्याच्यामध्ये आपली ओळख पटवून दिली जाते, की काही ह्याला आई म्हणा, ह्याला बाबा म्हणा, बरोबर आहे. मग ही सुरुवात होते फॅमिलीपासून. मग पार्टनर्स काय करतात?
किंवा आपले जे येणारे सॉरी पॅरेंट्स पॅरेंट्सचा रोल काय असतो याच्यामध्ये, की ट्राय टू टीच देअर चिल्ड्रन दोज व्हॅल्यू अँड इथिक्स विच वुड बी युजफुल फ्रॉम देम इन इंटरॅक्शन विथ द वर्ल्ड अवे. तर काय करतात ते, की काही ते आपले आपले संस्कार त्याला शिकवतात, की तुम्हाला कसं जे येणारे पुढचं तुमचं भविष्य आहे किंवा तुम्हाला पुढे ह्या जगामध्ये कसं वागायचं आहे, हे त्याला शिकवलं जातं फॅमिलीमध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, ब्रीफ इंटरॅक्शन विथ द चाइल्ड गिव्ह अन आयडिया अबाउट द ट्रीट द personality of his family member in family where that adult member are friendly and social and children also and our parents mom and dad so friendly also confident and their interactions. म्हणजे काय सांगितलं इथं मम्मी अँड डॅडी मेन्शन केलेलं आहे. मी जस्ट इन शॉर्ट सांगितलं की ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की इंटरॅक्ट केलं जाते आपल्या फॅमिली मेंबरमध्ये, की कोण आहे आपल्या फॅमिली मेंबरमध्ये, आपले फ्रेंड्स काय आहेत, फॅमिली कशाला बोललं जातं, आपली आई वडील आहेत, हे सगळं त्याला काय केलं जातं, ओळख पटवून दिली जाते. हे हे असतं फॅमिलीमधून सुरू होतं. त्याच्यानंतर असं सांगितलं याच्यामध्ये आपल्याला, द चाइल्ड लर्न ॲटिट्यूड टू टॉलरन्स टुवर्ड्स पर्सन्स, अदर क्लासेस, कम्युनिटीज, कास्ट, रिलिजन अँड कल्चर फ्रॉम हिज फॅमिली. सो फॅमिलीमध्ये हे सुद्धा समजलं की आपली कास्ट काय आहे, आपली कल्चर काय आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन ऑफ पार्टनर्स एक्झिबिट द ट्रेड्स ऑफ रेसिडन्स. म्हणजेच काय सांगितलं की त्याला व्यवस्थित त्याचं बिहेवियर सुद्धा त्याला काय केलं जातं, की त्याला आपल्या फॅमिलीमधून काय करतं, शिकता येतो की एखाद्याच्याकडून कसं वागलं पाहिजे. जर आपण त्याच्यासमोर प्रत्येकाला जर रूड बोललं, एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. बघा लहान पोरं ही आपलं जे बोलणं आहे इझिली कॅप्चर करतात. बरोबर आहे. तुम्ही ज्याच्यासमोर जे काय बोलणार आहात तेच तुम्हाला ते बोलून दाखवतात. बरोबर आहे. म्हणजेच काय की जसं ते आपण बोलीभाषा बोलू, तर तुम्ही त्याच्या लहानपणापासून तुम्ही त्याच्या संगती ती ज्या लँग्वेजमध्ये बोलाल, ती लँग्वेज पोरं पोरं काय करतात, अडॉप्ट करतात. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने ह्याच्यात सांगितलं आहे आपल्याला, की तुम्ही जसं शिकवाल, जसं तुमचं बिहेवियर असेल, त्याच पद्धतीने ते काय करणार, वागणार, तसं ते बोलणार. बरोबर आहे. मग हेच रोल आहे इम्पोर्टंट ह्याच्यामध्ये फॅमिलीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला स्कूल अँड टीचर्स. सो स्कूल अँड टीचर्समध्ये काय केलं जातं? फक्त इथे नॉलेजच दिलं जात नाही. इथे तुम्हाला इथिक्स शिकवले जातात. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे? स्कूल नॉट ओन्ली टीच द रायटिंग अँड अदर बेसिक स्किल. दे अल्सो टीच स्टुडंट टू डेव्हलप देमसेल्फ ऑफ डिसिप्लिन. बरोबर आहे. तुम्हाला इथे काय शिकवलं जातं, की फक्त लिहणं आणि वाचणं नाही, की तुम्हाला इथं डिसिप्लिन तुम्हाला कसं वागायचं आहे, तुम्हाला कसं बोलायचं आहे, हे तुम्हाला कसं कधी समजतं जेव्हा तुम्ही स्कूल्समध्ये येता. बरोबर आहे. इव्हन फॅमिलीमध्ये पण तुम्हाला हे सांगितलं जातं. पण जे 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 पॅरेंट्स आपले करू शकत नाही, ते आपल्याकडून टीचर्स करून घेतात. बरोबर आहे, की तुम्हाला डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं आहे. बरोबर. जसं आता आम्ही तुम्हाला सांगतो, की तुम्ही स्टडी नाही केली, तर तुम्हाला काय आम्ही पनिश करू शकतो. अदरवाईज तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. तर तुम्ही फेल होऊ शकता. तुम्हाला हे पॅरेंट्स एवढं स्पष्टपणे सांगू शकत नाही, जेव्हा तुम्हाला टीचर्स सांगतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टीचरचे सुद्धा रोल सांगितलेले आहेत, की जेव्हा तुम्ही एखादा आपलं स्टुडंट किंवा एखादा बाळ जो जो फॅमिलीमधून आपल्या पहिल्यांदा स्कूलमध्ये येतो, तर त्याच्यासाठी सुद्धा जे टीचर्स आहेत, ते पॅरेंटचा रोल पे करत असतात. म्हणजेच काय अदा करत असतात. बरोबर आहे. म्हणजेच काय, की त्याचं व्यवस्थित त्याचं सांभाळपण करून घेतात. जेणेकरून त्याला काय होईल, की तो इझी बसू शकतो आपल्या स्कूलमध्ये. काही बाहेर आल्यासारखं त्याला वाटणार नाही. सो हे सुद्धा काय आहे, टीचर्स रोल जे आहे ते प्ले करत असतात. त्याच्यानंतर असं सांगितलं आहे, की जर त्याला एक सिक्युरिटी सुद्धा वाटते स्कूलमध्ये. का? कारण पॅरेंट्स बिनधास्त आपल्या पोरांना शाळेमध्ये लावतात. जेणेकरून काय होईल, की त्याची ती सिक्युरिटी ते त्यांना वाटेल, की आमची पोरं हे सेफ आहेत. सो हा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय असतं, की फॅमिलीला जेव्हा आपलं बाळ बाहेर जातं, तेव्हा त्याला काही काळजी नसतं. ओके. सो असं याच्यामध्ये बोलण्याचं रिझन हेच आहे, की स्कूल आणि टीचर्स हे त्यांना की फक्त लिहायला आणि वाचायला शिकवत नाही, की काही त्याला इथिक्स सुद्धा शिकवले जातात, की ते पुढे जाऊन कसे ह्या वर्ल्डमध्ये सर्व्हाईव्ह करणार आहेत. त्यांना पुढे कसं वागायचं आहे, कसं डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हे सगळं जसं पॅरेंट्स त्याला सांगत असतात, त्याचप्रमाणे त्याला टीचर सुद्धा काय करत असतात, सांगत असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पिअर ग्रुप. सो पिअर ग्रुपचा अर्थ काय होतो, की जसं बोलतो ना आपण, की जेव्हा आपण फॅमिलीच्या नंतर स्कूल नंतर जेव्हा आपले काही फ्रेंड्स बनतात. जे आपल्या सेम एजचे असतात. पिअर मीन्स सेम एज ग्रुपचे असतात. जेव्हा बघा आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला टीचर्समध्ये जे काही शेअर करू शकत नाही, ते आपण कुणाला शेअर करतो? आपल्या मित्राला, मैत्रिणीला शेअर करतो. बरोबर आहे. ह्याचाच अर्थ काय आहे, की तुम्हाला इव्हन काय चांगली ड्रेसिंग जर करायची असेल किंवा कुठे मूव्हीला जायचं असेल, बरोबर आहे. तर तुम्ही आपल्या फॅमिलीला शेअर न करता किंवा टीचर्सला शेअर न करता, तुम्ही आपलं काय करता, की हे सगळं प्लॅन करून तुम्ही तुमच्या मित्रांकडे शेअर करता. बरोबर आहे. म्हणजेच काय, की एखाद्या मित्राकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल, बरोबर आहे, तर त्याच्याकडून आपल्याला काय केलं पाहिजे, गुड्स मॅनर्स घेतले पाहिजे. हे सांगितले आहे पूर्ण पिअर ग्रुपच्या पॉइंट्समध्ये. त्यानंतर असं सांगितलं आहे,
Peer group offer the chance to discuss topic, search clothing, moves, happen after the movies, of the day of hobbies. The children may be not be comfortable sharing with their partners. जसं तुम्हाला मी आता सांगितलं की आपण हे आपल्या पॅरेंट जवळ किंवा आपल्या टीचर जवळ आपण काय करतो शेअर करत नाही. बरोबर आहे. आपले जे हॉबीज असतील ते सुद्धा आपण काय करतो आपल्या मित्र संगती, आपल्या मैत्रिणी संगती आपण काय करतो इझिली शेअर करू शकतो. बरोबर आहे. It is with the peer group that each child learn to how to form relationship without adult and supervision. की एखाद्या आपल्या पॅरेंटच्या बाहेर जाता त्याच्या नजरेतून आपण आपल्या फ्रेंड्समध्ये आपण इझिली कसं फ्री माइंडेड राहू शकतो. हे आपण आपलं कधी शिकतो? आपण आपल्या पीअर ग्रुपमधून शिकतो. बरोबर आहे. आणि एखादे काही जर निगेटिव्हिटी जरी असेल, तरी आपण आपण काय करू शकतो? इझिली आपल्या फ्रेंड्सला आपण काय करू शकतो? सांगू शकतो. की डायरेक्टली आम्हाला ह्याच्यावरती जर काही प्रॉब्लेम होत असतील, ते सुद्धा आपण काय करतो? आपल्या फॅमिलीला शेअर न करता आपण आपल्या मित्रांना शेअर करतो. बरोबर आहे. सो हेच आहे पीअर ग्रुपच्या अंडर. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे? मास मीडिया. आता मास मीडिया हे भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतं पूर्ण लाईफमध्ये किंवा जे सांगितलं आहे रोल प्लेड बाय द डेव्हलपिंग इन द इंडिव्हिज्युअल. का रोल प्ले करतं? की जी आपल्याला माहिती, जी आपल्याला फॅमिलीमधून किंवा जी आपल्या मित्रामधून भेटत नाही, ती आपल्याला सोशल नेटवर्किंगवरती इझिली भेटते. जरी कुठं काही जरी झालं, काही प्रॉब्लेम जरी झाला, तर आपल्याला काय होतं इझिली आपल्याला बसल्या-बसल्या घर बसल्या आपल्याला काय मिळते? माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला भेटू शकते. बरोबर आहे. सो मास मीडिया हेल्प टू स्प्रेड अवेअरनेस ऑफ द करंट इश्यू. जे पण काही करंट इश्यू असतील, ते काय होतं त्यापासून आपल्याला हेल्प भेटते, की आपण बसल्या-बसल्या आपण त्याच्याबद्दल आपण नॉलेज घेऊ शकतो. सो हा उपयोग होतो मास मीडियामध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे रिलिजन. सो रिलिजनच्या मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की रिलिजन अफेक्ट करतं चाइल्ड सिग्निफिकन्स ऑफ मॅनर. आता एखादा जर व्यक्ती काही दुसऱ्या अशा ठिकाणी जात असेल, की त्याला ते करायचं नाहीये. ते काम खूप खराब आहे. जसं की बोलतो ना, एखादी चोरी लबाडी जर करायची असेल, तर काय होतं, की आपण रिलिजनमध्ये आपण काय करतो, की आपण ते सांभाळून घेतो. म्हणजेच काय, की जेव्हा आपण बोलतो, की आपल्याला चोरी करणं हे अतिशय मोठा गुन्हा आहे. वरून देव बघतोय, असं भरपूर जण बोलतात. की जरा वरून देवाची तरी भीती घालतात प्रत्येकाला, की बघ असं करू नकोस वरून देव बघतोय. ह्याचा अर्थ काय होतो, की आपलं जे रिलिजन आहे ते आपल्याला काय अलाऊ करत नाही, असं काही करण्यासाठी. तर हेच आहे, की ह्याचा मेन पार्ट अदा होतो तो आपल्या रिलिजनचा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिइन्फोर्सिंग ॲक्शन ऑफ द इंडिव्हिज्युअल. सो रिइन्फोर्सिंग ॲक्शन ऑफ द इंडिव्हिज्युअलचा अर्थ काय होतो, की जसं तुम्हाला मी आता सांगितलं, की आपल्याला आपलं रिलिजन असं अलाऊ करत नाही. जसं आपले काही इथिक्स आहेत, आपली काही व्हॅल्यूज आहेत, ते आपल्याला असं काही करण्यासाठी अलाऊ करत नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, की जर आपल्याला एखादं असं काम करायचं आहे, आपल्या संगती काही आपले मित्र आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपला स्ट्रेस कसा निर्माण होऊ शकतो, की काही आपल्या एम्प्लॉयीमध्ये किंवा आपल्या बॉसमुळे आपल्याला असं सांगितलं, की तुम्हाला जाऊन हे फाईल सबमिट करायची आहे, पण तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जे जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, की तुम्ही काही पे करत नाही एक्स्ट्रा, जसे रिश्वत घेत नाही. पण तुम्हाला तिथे जाऊन दुसऱ्याला ती द्यायची आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय करणार तुम्ही, की तुम्हाला आवडत असताना सुद्धा तुम्ही केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे, की तुमची इथिक्स, तुमची व्हॅल्यू तुम्हाला हे करण्याची इजाजत देत नाही. जसं आपण बोलतो ना, की हे करण्याची परमिशन देत नाही. तरी पण ते आपल्याला करावं लागतंय. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतो, आपल्याला स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. बरोबर आहे. मग हे सांगितलंय, की रिइन्फोर्सिंग ऑफ ॲक्शन ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये, की तुम्हाला जे करायचं नसेल, तिथून तुम्हाला काय करा, तुमची व्हॅल्यूज तुम्हाला थांबवतात. त्याच्यावरती सेकंड पॉइंट डिपेंड आहे, हेल्प इन डिसिजन मेकिंग. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला आपले इथिक्स, आपले व्हॅल्यू आहेत, जे आपल्याला काम नाही करायचं आहे, त्यासाठी थांबवतात. मग हेल्प घेण्यासाठी काय होते, मदत होते. समजा मी तुम्हाला बोललो, की आपल्याला प्रत्येकाला जाऊन काही ना काहीतरी असं करायचं आहे, की हे समोरचा माणूस जो आपल्या संगती असणार आहे, तो व्यवस्थित स्टडी करण्याने फेल होईल. पण त्याच्यामधून काही असे स्टुडंट सुद्धा असतील, की नाही, की आपला विचार करतीलच. संगती त्याचा सुद्धा विचार करतील, की नाही तो माझा मित्र आहे, तर मी त्याच्याबद्दल असा विचार करू शकत नाही. म्हणजेच काय, की पॉझिटिव्हिटी तुम्ही दाखवाल एखाद्यासाठी. बरोबर आहे. मग हेच असतं, की तुमची व्हॅल्यू तुम्हाला ती परमिशन देत नाही, की तुम्ही ते कराल. ठीक आहे. मग तुम्ही ते जसं डिसिजन घेता, की मी त्या समोरच्याला सुद्धा काय करेन, हेल्प करेन चांगल्या कामासाठी, जेणेकरून काय होईल, की तो माझ्या संगती असेल. मग हेच आपले आहेत इथिक्स आणि आपले व्हॅल्यू जे आपल्याला काही असं काम करण्यासाठी परमिशन देत नाही, की जेणेकरून आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं किंवा समोरच्याला सुद्धा त्याचं नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. सो हे पॉइंट आहेत जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर आजचे जे पॉइंट आहेत कॉपिंग विथ स्ट्रेस जे आपण पुन्हा बघितलेले आहेत. कारण तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आणि पुन्हा येणाऱ्या समोरच्या चॅप्टरमध्ये सुद्धा सेम पॉइंट आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थित त्याची एकदा प्रिपरेशन करा. कारण हे 2 युनिटमध्ये तुम्हाला सेम प्रॉब्लेम असणार आहेत. कॉपिंग विथ स्ट्रेस अँड टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज ते पुन्हा प्ले केलेले आहेत आणि काही न्यू पॉइंट सुद्धा आपण आज बघितलेले आहेत. ओके. सो उद्याच्या लेक्चरला आपण रिमेनिंग पॉइंट्स बघू. थँक यू फॉर जॉइन.